हाय एव्हरीवन, तब्बल 6 वर्षानंतर आमच्या घरी बनणार आहे पातळ पोह्यांचा चिवडा. कारण गावावरून आली आहे करिश्मा आणि तिला छान बनवता येतो. म्हटलं चला आपण पण शिकून घेऊया. ग्रोसरी शॉपमधून घेऊन आली मी 1 किलो पातळ पोहे आणि इथे व्यवस्थित ते छान चाळले, कारण चाळल्यामुळे ते एकसारखे भाजले जातात म्हणून. साईडला करिश्माने कापून ठेवलेले होते 4 मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरलेले आहेत. त्यानंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता धुवून ठेवला होता. इकडे मी मोठ्या कढईमध्ये पोहे भाजायला घेतले आहे. पोहे छान असे खरपूस भाजायचे, मीडियम फ्लेमवर भाजायचे, हाय फ्लेमवर ते जळून जातात आणि ते नंतर साईडला काढून ठेवले. चला आता करूया आता फोडणीची तयारी. मस्त छान कढई तापवायला ठेवली, त्यामध्ये घातलं 8 पळी तेल आणि सगळ्यात आधी घातलेला आहे मोहरी, जिरं आणि धणे. यानंतर आपल्याला ऍड करायचा आहे कांदा. कांदा छान गोल्डन फ्राय झाला की त्यामध्ये ऍड करायचा आहे कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि त्यानंतर हळद आणि मीठ आणि नंतर जो पोहे भाजलेले होते आपण ते व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे. सगळा मसाला सगळ्या पोह्यांना लागू द्यायचा आणि छान असे खरपूस 10 मिनिटं भाजून घ्यायचे आणि इथे आपला पातळ पोह्यांचा चिवडा तयार. आणि एक सांगायचं राहून गेली, याच्यात शेंगदाणे सुद्धा ऍड केलेले आहे. आमचा चिवडा तर मस्त खमंग आणि खरपूस झालेला आहे. बाय.